टायऱ्या फोडल्या, कारखाने बंद पडले. त्या कारखानदाराच्या मांडीला मांडीवर बसला तुम्ही, तिथं संपला मित्रांनो राव शेट्टी. कारण चोर का साथीदार चोर होत आहे. ज्यांना चोर म्हणतात त्यांच्यावर बसता. अरे राजशेट्टीने आमच्या 500 रुपये टनापासून ऊसाचा प्रभाव करून 3200 पर्यंत दर दिला. आम्हाला अभिमान होता. पण त्या टनाला जसं दर वाढ होता तर शेतमजुरांमध्ये दर वाढला मित्रांनो. अजून 80 रुपये 100 रुपये पगार आहे. आता या घडीला 3200 दर म्हटला तर 300 रुपये पगार बघितला. पण कधी त्यांनी गरिबांकडे बघितलं नाही. म्हणून गरिबांना ठरवलंय की आम्ही वंचित आघाडीला मतदान करायचं, कपशीला निवडून द्यायचं. यासाठी पुढाकार घेतला तो मी अभिमानाने सांगतोय. ते माझ्या महाराष्ट्रातील धनगर समाजाने पुढाकार घेतला मित्रांनो. त्या धनगर समाजातील जोरदार टाळ्या करायचे. कारण धनगर समाजाने सोलापूरमध्ये बैठक घेऊन बाळासाहेबांना नेता मानला आणि धनगर समाजाने वंचित आघाडीचं जे गणित मानलं त्याला सगळ्या महाराष्ट्र यशात आहे. म्हणून मी सांगितलंय 48 उमेदवारांमध्ये माझा पोलिंग एजंट म्हणजे एक्झिट पोल आहे माझा. 31 मार्चला मी दिलोय. बारीक साहेबांचा अभ्यास करून दिलोय. 37 खासदार वंचित आघाडी निवडून 37 खासदार. साहेबांचा विषय कोण म्हणतील नौका चेहरा आहे. मी दलित बांधवांना विचारतो, बाळासाहेब आंबेडकर ओळखताय नाही? उत्तर पाहिजे मला तुमच्याकडनं. असलम साहेब म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आहेत, मतदान करायचं. माझ्या दलित आणि मुस्लिम समोर हल्ला झाला. या भागामध्ये त्या वेळेला सुकुमार कांबळे नावाचा एक माणूस नेहमी अग्रेसर असतो. त्याला ओळखताय ना तुम्ही? कांबळे, सुकुमार कांबळे सर ओळखताय नाही? चेहरा म्हणून असलम साहेबला मतदान करायचं आहे. मुस्लिम बांधवांना विचारतो, देशामध्ये तुम्हाला नेता नव्हता, तो नेता या तेलंगणाच्या राज्यातील असुद्दीन ओवैसी लाभलेला मित्रांनो. तुम्हाला असुद्दीन ओवैसीला ओळखताय नाही? संविधान रक्षक म्हणून त्यांचं पदवी मिळाल्या. त्या असुद्दीन ओवैसीचा चेहरा म्हणजे असलम सैयद आहे मित्रांनो. आणि बाळासाहेबांचा शब्द होता, वंचित घटक आहे आम्ही. आम्हाला सत्तेपासून नेहमी रोखलेला आहे. नाव्याला तिकीट दिले, दंग्याला दिले, होलाला दिले, धनगराला तर 7 जिल्ह्यात 7 खासदार धनगर समाजात देश स्वातंत्र्य पण कधीच नाही. तुमचे पण तुम्ही सोडवायचे आहेत म्हणून त्यांनी सांगितलं तुम्ही वंचित घटकांना न्याय द्यायचा आहे. आणि ज्याला कोण ओळखत नाही त्याला मी खासदार आणि आमदार करेन बाळासाहेब शेट्टीला मित्रांनो. या मतदारसंघातील मान्यवांनी सांगतो, 10-12 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले, 10 वर्ष खासदार झाल्या. आता त्यांना तिकीट दिलं नाही म्हणून कुठे गेल्या? शिवसेनेत गेल्या. पण फक्त त्यांच्या मुलग्याला तिकीट मिळाली. मी मान्यवरांना सवाल करतोय, तुम्ही आम्हाला बहुजन समाजाचा नेता म्हणून आम्हाला उल्लेख केला. तुम्ही धर्मनिरपेक्ष म्हणून राष्ट्रवादीतून मत मागत होता. आम्ही तुम्हाला मतदान केलं. पण आज तुमचं तिकीट कापलं कारण तुम्ही हिंदुत्ववाद्यांच्या पक्षात कसं काय गेला मॅडम? मग तुम्ही हिंदुत्ववादी आता तुम्ही त्याचं कसं काय चालताय? काँग्रेसमध्ये असताना शिवसेना भाजप हिंदुत्ववादी म्हणता आणि तिकीट काँग्रेस नाकारलं तुम्ही हिंदुत्ववाद्यांच्या गटात जाता. तुम्हाला आम्ही मतदान कसं करणार आहे? बहुजन समाज नेता कसं म्हणणार आहे सांगा? बारीक सारीक गोष्ट विषय आहे. शिवसेनेच्या सभेला माणसं कर्नाटकात नाही मित्रांनो, काही काळजी करू नका. मी सगळा मतदारसंघ पिंजून काढलेला माणूस आहे. त्या शिरोळ तालुक्यामध्ये काँग्रेस असेल किंवा आता 7-8 पक्ष मिळून एक त्यांचं सावकर जाईल तरी 25 माणसं, 20 माणसं, 50 माणसं सेना भाजपला माणसं आता कर्नाटकात नाही. पार्सल जोल्ले पार्सल तिकडे गुरुदत्त कारखान्याकडे पार्सल अशी गर्दी करल्यात. पगार देऊन माणसं आलेल्या तुम्ही टीव्हीवर पण बघितलाय. पण वंचित आघाडीला पगार द्यायची गरज नाही. आम्हीच पट्ट्या काढून देऊन असलम साहेबांना इथं गर्दी करून निवडून द्यावी मित्रांनो. माणसं भरपूर बोलायचं इथं या ठिकाणी. मी स्वागत पण एवढं बोलणं उचित नाही. पण माझं गाव असल्यामुळे साहेब पण ऐकतो, मला दंडरांचं ऐकू म्हणतात. राजू शेट्टींच्या शरद पवार बोलला जैन समाजाचा म्हणून केला निवडणुकीला. राजू शेट्टीने कुलकर्ण्यावर बोललं. मग खरं जातीवादी बोलत सांगा तुम्ही? खरं जातीवादी आम्ही का शरद पवार राजू शेट्टी? आम्ही जाती नावच घेत नाही. शेट्टी साहेबांची परवागाचं बोलले त्यामुळे आता होती ती ब्राह्मण समाजाची 30-40,000 मतं पण परत पण झाली. ते पण मतं आता आम्हाला अंतर्गत मिळणार मित्रांनो. अशा अनेक गोष्टी आहेत. मी ज्यादा वेळ नाही घेता मी आपल्या इथं सांगतो. एक माझा किस्सा मी कायम सांगतो. ही टोपी घालून मी आता गावभर फिरलो.
दानवाड पासून मी प्रचार केला की टोपी घालून. आमच्या सय्यद साहेबांना मी विचारला, प्रश्न केला, साहेब तुम्ही टोपी का घालत नाही? उमेदवार मुस्लिम समाजाचा आहात, हाजी आहे साहेब, टोपी का घालत नाही? साहेबांनी म्हटले, भंडारे मी एका मुसलमानाचा उमेदवार नाही तर संपूर्ण वंचित घटकाचा उमेदवार आहे. आता आम्हाला समतावादी उमेदवार मिळाला मित्रांनो. म्हणून मी विचार केला, मी जरी मागत असलो, मी जरी हिंदू माग असलो तर असं या सय्यद साहेबांनी टोपी घालून का सभा करू नये? मी टोपी घालून फिरलो गावावर. आणि मी मुस्लिम समाजाला तुम्ही घेऊ नका. दलित समाजाच्या आणि धनगर समाजाच्या मतावर असलेले सय्यद साहेब 6 लाखापर्यंत पोहोचले मित्रांनो. आमच्या बोध समाजाचा 100% बोध समाज मतदान करणार होतं. 100% संख्या आहे. 4.5 लाख मतदारसंख्या आहे या मतदारसंघामध्ये. आणि माता समाज मी जास्त सांगत नाही, 50% मतदान. मुस्लिम समाजाचं मी 50 धरतोय आणि धनगर समाज 50 धरलं की असलम सय्यद साहेबांचा 7 लाख ते 7.5 लाख मत पडल्यात मित्रांनो. आता आमची वंचित आघाडी म्हणजे कारखाना खाणारीच आहे आमची. म्हणजे बकऱ्याचं असून दे, मोठ्याचं असून दे, मासा असून दे, झिंगा असून दे, जन्म असून दे, करंगळी असून दे, अंडे असून दे खाणारी आमची टीम आहे. जाताना एवढं सांगतो, या 70 वर्षात आम्हाला ह्या काँग्रेसच्या नालायकाने, शिवसेना भाजपच्या नालायकाने मतदान ताटून आमची मतं घेतल्यात मित्रांनो. तुम्हाला ईश्वर सांगतो, इथं आमच्या आई बहिणी म्हटल्या रानात जाणारे कामाला आहेत. गरीबातले गरीब कुटुंब, 2 माणसाचं नवरा बायकोचं कुटुंब, कसं पण करा तुम्ही. आठवड्याला 500 रुपयाचं मटण, अंडी, झिंगा, गोलमा असेल काय ते खाता तुम्ही. हिशोब करा जरा. बकऱ्याचं 480, आमचं मोठ्याचं 150, चिकन 200, मासा 300, कोळंबी 400. तर 500 जर तुम्ही आणून खाल्ला तर 500 रुपये तुमचा आठवड्याला खर्च होतो मित्रांनो. एका महिन्यात जाणं 2000 रुपये, एका वर्षात जाणं 24,000 रुपये आणि 5 वर्षात जाणं हिशोब करा तुम्ही 1,20,000 रुपयाचं मटण, अंडी, झिंगा, गुलमा, करगुळ्या काय असं तुम्ही खाताय नाही? घरात जाऊन 1,20,000चं मटण अंडी खाणारे आमचे औलाद हे काँग्रेसवाले कारखानदार येतात 5 वर्षात एकदा आणि आम्हाला कुठे 10,120 रुपये ताट देतात मित्रांनो. आम्ही मत असतो 120 रुपये आमची लायकी काढून घेतो. 120 रुपये ताटातून मत विकास नाही. घरात खायचं मटण, अंडी आणि असलम साहेबला मतदान करायचं मित्रांनो. सय्यद साहेबांना पुढे जायचं आहे. मतदार फार मोठा आहे, 629 गाव आहेत, फिरायला पाहिजे. पण मी जाता तुम्ही प्रत्येक जण उभं राहिलेली जी व्यक्ती आहेत, तुम्ही स्वतःच खासदार आहात, स्वतःच असलम साहेब समजायचं आणि आपला प्रचार आपण करायचा आहे. एवढंच बोलतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद आमदार साहेब.